अमृता जेव्हा सीटवर पडते तेव्हा एका क्षणासाठी तिचं जणू जगच फिरून जातं. तिचं हृदय तुटून तुकडे तुकडे होतं. तिचं सर्व काही एका सेकंदात उद्ध्वस्त होतं. तरीही ती आपलं दुःख व्यक्त होऊ देईल असं होऊच शकत नाही. आपलं दुःख लपवत अमृता हसून सिद्धार्थकडे बघत म्हणाले, "काय झालं? खूप रागात दिसत आहात. एका सामान्य कॉल गर्लच्या आयुष्यात तुम्ही इतकं सिरियस का घेत आहात? आता आपण पती-पत्नी नाही आहोत. तुम्हीच तर मला घटस्फोट दिला होता. आठवतंय ना?" सिद्धार्थ झोकून अमृताचे केस घट्ट पकडतो. "जर मला माहीत असतं की तू अशा प्रकारची मुलगी आहेस, तर आजोबांनी जबरदस्ती केली असती. तरी काय, सारं जग माझ्या मागे लागलं असतं. तरी मी तुझ्याशी लग्न केलं नसतं. यू आर टोटली अ बिच." या गोष्टीने अमृताच्या छातीत इतका तीव्र वेदना होतो, जणू ती आतूनच मरून गेली होती. अमृता हसून सिद्धार्थला म्हणाली, "माझ्याशी लग्न करण्यात लाज वाटत आहे, पण दर रात्री माझ्यासोबत ते सगळं रोज करण्यात तुम्हाला काही लाज वाटत नाही, बरोबर? प्रत्येक पुरुष प्रत्येक ठिकाणी तोंड मारतो, पण त्याला वाटतं की त्याची बायको खूप पवित्र असावी. तुमची पुरुषांची फितरत ही आहे. तुम्ही पुरुषच एका स्त्रीला या धंद्यात ढकलतात, कारण तुमच्या गरजा फक्त एका स्त्रीने पूर्ण होत नाहीत." सिद्धार्थ अमृताचे केस सोडून तिला परत सीटवर ढकलतो आणि स्वतः उभा राहतो. "खरंच मला तुझा तिरस्कार आला आहे." सिद्धार्थ जायला लागतो की अमृता उभी राहून म्हणाली, "तिरस्कार येत आहे? तरीही सोबत घेऊन जात आहात का?" सिद्धार्थजवळ अमृताच्या या प्रश्नाचं काहीच उत्तर नसतं, कारण त्याला स्वतःला माहीत नसतं की तो असं का करत आहे. अमृतासारख्या हजारो मुली त्याच्या एका इशाऱ्यावर लाईन लावून उभ्या राहतील, त्याच्यासाठी, त्याला खुश करण्यासाठी. मग हीच मुलगी त्याला का हवी आहे? सिद्धार्थला अमृताचा तिरस्कारही येतो, पण तो तिला आपल्यासोबतही ठेवू इच्छितो. केवळ आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, की आणखी काही कारण असू शकतं. सिद्धार्थ वळून एकदा अमृताजवळ येतो आणि तिचे केस आपल्या मुठ्ठीत पकडून तिला खूप पॅशनेट पद्धतीने किस करू लागतो. तो तिला खूप जबरदस्त पद्धतीने किस करतो. अमृताला एका क्षणात झालेल्या या हल्ल्याने गोंधळून जाते. सावरू शकत नाही. मग जेव्हा तिला शुद्ध येते, तेव्हा तीही तितक्याच उत्सुकतेने सिद्धार्थला किस करायला सुरुवात करते. अमृतासोबत हे सगळं ना जाणे किती मुलांनी किती वेळा केलं आहे, ही गोष्ट सिद्धार्थला इतकी जास्त आतून जाळत होती की त्याला काहीच समजत नव्हतं. यावेळी तो फक्त या मुलीवर स्वतःच्या नावाचा शिक्का मारण्यासाठी खूप आतुरता झाला होता. आकाशाच्या उंचीवर प्लेनची पूर्ण बिझनेस क्लास खाली होती, कारण सिद्धार्थने पूर्ण बिझनेस क्लास फक्त स्वतःसाठी बुक केली होती. त्या बिझनेस क्लासमध्ये सिद्धार्थ आणि अमृता दोघांचे कपडे इकडे-तिकडे पसरलेले होते. "यू आर अ बिच. आय हेट यू. आय हेट यू. आय हेट यू." सिद्धार्थच्या तोंडून हे शब्द वारंवार निघत होते, जे त्याचा राग व्यक्त करत होते, आणि हे सहन करत होती अमृता. सिद्धार्थचे शब्द अमृताला या कदर आतून तोडून टाकतात की त्याच्या डोळ्यातून अश्रू निघल्याशिवाय राहत नाहीत. पण सुदैवाने सिद्धार्थ तिच्या डोळ्याकडे बघत नव्हता, म्हणून तो अमृताचं रडणंही बघू शकला नाही. यावेळी तिच्या शरीरापेक्षा जास्त वेदना तिच्या हृदयात होत होत्या. ती जाणून बुजून सिद्धार्थला त्या सगळ्या गोष्टी म्हणायची ज्या सिद्धार्थला ऐकायच्या नव्हत्या. खरी गोष्ट तर ही आहे की सिद्धार्थशिवाय तिने कधी दुसऱ्या मुलाकडे बघितलंही नाही, कोणाला स्वतःला स्पर्श करू दिला नाही. तिने जे केलं ते फक्त सिद्धार्थसोबत केलं. अमृताच्या हृदयात त्याच वेळी सिद्धार्थ बसला होता, तेव्हा त्याने तिची मान भरली होती. दोघे लग्नाच्या बंधनात बांधले गेले होते. सिद्धार्थने भलेही अमृताचा कधी चेहरा पाहिला नाही, पण अमृताने तर झोपताना, जागे असताना, उठताना, बसताना, वास्तवात आणि आपल्या स्वप्नांमध्ये फक्त सिद्धार्थलाच पाहिलं. त्याच्याशिवाय ती कधी कोणा परक्या पुरुषाला विचारही मनात घेऊन आली नाही. सिद्धार्थने तिला सोडून दिल्यानंतरही तिने त्याच्यावर प्रेम करणं सोडलं नाही. एक दिवस परिस्थिती खूप खराब झाली. जेव्हा संदीप या भयानक आजाराच्या विळख्यात आला, अमृताला नको असतानाही स्वतःच्या आत्म्याला मारून या धंद्यात उतरावे लागले. पण काहीही असो, तिला कमीत कमी या गोष्टीचा सुकून आहे की ती हे सगळं कमीत कमी त्या व्यक्तीसोबत करत आहे, जो तिचं पहिलं प्रेम आणि तिचा पती राहिला आहे. अमृताच्या भावनांबद्दल सिद्धार्थला थोडीशीही माहिती नव्हती. सिद्धार्थ या गोष्टींपासून पूर्णपणे अज्ञान होता. तो अमृताच्या शरीराच्या प्रत्येक भागाला असा ओरबाडून ओरबाडून खात होता, जणू दुसऱ्यांच्या स्पर्शाचे निशाण त्याच्या आठवणींनाही मुळापासून उपटून काढत होता आणि अमृताच्या शरीरावर फक्त स्वतःचे निशाण बनवत होता. आपल्या वेदनांना आपल्या हृदयात दफन करून अमृताही पूर्णपणे निर्लज्जपणे सिद्धार्थला साथ देते. तासभराची फ्लाईट दोघांची अशीच निघून जाते आणि शेवटची फ्लाईट लँड होण्याची वेळ येते. फ्लाईट लँड होते आणि सिद्धार्थ अमृतासोबत फ्लाईटमधून बाहेर निघतो.
अमृताला खूप जास्त त्रास होत होता. म्हणून ती आपल्या बॅगमधून पेन किलर काढून ती खाऊन घेते. सिद्धार्थ जेव्हा हे बघतो तेव्हा तो लगेच विचारतो, "हे कोणत्या गोळ्या खात आहेस तू?" "या गोळ्या पेन किलर आहेत," हे लपवत अमृताने उत्तर दिलं. "आता मला आपल्या ह्या नाजायज नात्याची कोणतीही निशाणी नको आहे आणि आय एम शुअर की तुम्हालाही असं नको असेल की तुमचं कोणतंही नाजायज मूल या जगात जन्माला यावं, राईट? हे तर आम्हाला वारंवार खावेच लागतात. आम्ही आमच्या कस्टमरला कॉन्डोम यूज करू देत नाही, जेणेकरून ते उघडपणे आमच्या बॉडीला चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतील." अमृताची गोष्ट ऐकून सिद्धार्थ स्तब्ध होतो. तो विचार करू लागतो की काय ह्या गर्भनिरोधक गोळ्या आहे? काय प्रत्येक सोबत सेक्स केल्यानंतर अमृता ह्याच गोळ्या खाते? किती वेळा खाल्ल्या असतील तिने ह्या गोळ्या? अखेर ती दुसऱ्या कोणासोबत ते सगळं करू शकते जे ती त्याच्यासोबत करत आहे. अखेर ती आपल्या शरीराबद्दल इतकी बेपर्वा कशी असू शकते? या गोष्टीची पर्वा न करता की या गोळ्या तिला किती नुकसान पोहोचू शकतात. या गोळ्यांचे न जाणे किती पॅकेट्स तिने संपवले असतील. आसपासच्या लोकांना आवाज ऐकून अचानक सिद्धार्थ थोडा शुद्धीवर येतो आणि अमृताकडून तोंड फिरून पुढे निघून जातो. अमृता आपल्या पेन किलरची डब्बी परत आपल्या बॅगमध्ये ठेवते आणि सिद्धार्थच्या मागे निघून जाते. चालता चालता अमृता सिद्धार्थच्या बाजूला येते. "तसं या सेक्शनचे पैसे मिळतील ना मला? तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही मला प्रत्येक सेशनचे पैसे द्याल, रात्रीसोबत दिवसाचे पैसेही. आय होप की तुम्हाला आठवतंय." अमृताच्या बोलण्यावर सिद्धार्थ दात चावत म्हणाला, "मला माहीत आहे तुला तुझे पैसे मिळतील." सिद्धार्थ देशमुखला फुकटची वस्तू नाही आवडत. सिद्धार्थची गोष्ट ऐकून अमृता हलकेच हसते. अमृता आणि सिद्धार्थ एका हॉटेलमध्ये चेक इन करतात. सिद्धार्थने दोघांसाठी एकच खोली घेतली होती. खोलीत पोहोचल्यावर सिद्धार्थ फ्रेश होण्यासाठी थेट बाथरूममध्ये जातो. अमृता सामान ठेवत होती. ती उठून खोलीच्या बाल्कनीजवळ जाते. खिडकीतून जवळपास संपूर्ण शहर दिसत होते. त्यांनी उंच मजल्यावर खोली घेतली होती कारण तिथून पूर्ण शहर सुंदर दिसत होते. अमृता एका निर्जीव माणसासारखी खिडकीला टेकून शहराकडे पाहत होती. किती गर्दी आहे या जगात आणि ती या गर्दीत किती एकटी आहे. माहीत नाही आयुष्याने तिला कोणत्या रस्त्यावर आणून उभे केले आहे. तिने हे आयुष्य निवडले नव्हते. तिला कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळत आहे हे तिला कळत नव्हते. वडिलांना वाचवण्यासाठी तिने आपला आत्मसन्मान पायाखाली तुडवला आणि कधीकाळी पत्नी असलेल्या त्या व्यक्तीसाठी एक सेक्स सेवल बनली. अमृताचे हृदय आतून तुटले होते, तरीही तिने आपले ध्येय टिकवले होते. अमृताच्या फोनवर डॉक्टरचा कॉल येतो. डॉक्टरचा नंबर पाहताच अमृताच्या मनात धडधड निर्माण होते आणि तिला वडिलांची काळजी वाटू लागते. हिम्मत करून अमृता फोन उचलून म्हणाली, "हॅलो." डॉक्टरने म्हटले, "मिस अमृता, आज तुम्ही हॉस्पिटलमध्ये आला नाहीत. तुमच्याशी फीबद्दल बोलायचे होते." अमृता काहीही बोलणार होती की अचानक सिद्धार्थ बाथरूममधून बाहेर येतो. सिद्धार्थला पाहताच अमृताने त्वरित चेहऱ्यावरची काळजी लपवून आकर्षक स्मित आणले. ती सोफ्यावर बसून म्हणाली, "हो, खरे तर मी काही दिवसांसाठी उपलब्ध नाही. मी परदेशात गेले आहे, त्यामुळे भेटू शकत नाही. आपण काळजी करू नका. माझे काम संपताच मी सर्वात आधी तुमच्याकडे येते. पैशाबद्दल तेव्हाच बोलू." हे बोलून अमृता फोन कट करते. सिद्धार्थने भुवया आकुंचित करत विचारले, "कोणाशी बोलत होती? कोणाला भेटायला जात आहेस?" अमृता एका पायावर दुसरा पाय ठेवून फोनमध्ये स्क्रोलिंग करत म्हणाली, "माझा दुसरा क्लायंट आहे. तो भेटण्यासाठी बेचैन झाला आहे. तो मला दुप्पट रक्कम देण्याची ऑफर करत आहे. पण आता मी एका महिन्यासाठी तुझ्याकडे अडकले आहे, म्हणून त्याच्याकडे जात नाहीये. म्हणून मी त्याला सांगितले आहे की तुझ्याकडे काम संपताच मी सर्वात आधी त्याच्याकडे जाईल, कारण तो मला माझ्या कामाची हवी ती किंमत देतो आणि ती सुद्धा वेळेवर." सिद्धार्थच्या हातातून टॉवेल निसटून खाली पडतो. माहीत नाही अमृता असे का करत होती. सिद्धार्थच्या रागाला हवा देण्यात तिला काय मजा येत होती. अमृता उठून सिद्धार्थजवळ जाते. सिद्धार्थचा राग ती चांगल्या प्रकारे अनुभवू शकत होती. सिद्धार्थच्या गळ्यात आपला हात टाकत ते म्हणाले, "मी खूप लोकप्रिय आहे, म्हणून माझे कस्टमर रांग लावून माझ्या प्रतीक्षेत असतात. तूच मला 1 महिन्यासाठी बुक करून घेतले आहेस, त्यामुळे त्या बिचाऱ्यांचे मन तुटले आहे. पण काळजी करू नकोस, तुझ्यापासून मोकळी होताच मी सर्वात आधी त्यांची तहान विझवेल." सिद्धार्थ आपल्या मोठी आवळत म्हणाला, "तू पडण्याची सर्व मर्यादा ओलांडलीस ना? तुझ्यासाठी फक्त पैसा सर्व काही आहे का? पैसा तुला सर्व काही विकत घेऊन देऊ शकतो का?" अमृता आपले डोळे फिरवत म्हणाली, "हो सिद्धार्थ, या फालतू गोष्टी माझ्यासमोर करू नकोस. अर्थात पैसा जगण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. मला नाही वाटत की माझे आयुष्य गरिबीत जावे.
मी सुंदर आहे, तरुण आहे, तर मग का नको घेऊ माझ्या या सौंदर्याचा फायदा? जेव्हा कोणासोबत एक रात्र घालवल्यावर मला लाखो रुपये मिळू शकतात, तर मग मी का नको घालू कोणासोबत रात्र? का मी गरिबीत घुसमटून जगू? मी गरीब जन्माला आले आहे, पण गरीब मरू इच्छित नाही. माझ्या मोठ्या इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मी मेहनत करते, लोकांना आनंद देते. शेवटी मी माझ्या मेहनतीची कमाई खात आहे. यात तुला काय प्रॉब्लेम आहे? तू सुद्धा मला तुझ्याजवळ फक्त आपली वासना मिटवण्यासाठीच घेऊन आला आहेस ना? मग वैश्या फक्त मीच का? तू का नाही? ज्याच्यासाठी मुलींची रांग लागते, ज्याच्या पणगावर कितीतरी मुलींनी रात्री घालवल्या आहेत. कमाल आहे ना? जर मुलांनी हे सर्व केले तर तो कोल्ड लोड स्टँड मॅन. आणि जेव्हा मुलींनी करते तेव्हा ती रंडी चरित्रहीन होते. सिद्धार्थ अमृताजवळ येतो आणि तिला ओढून पणगावर फेकतो. मग तिच्यावर येत तिचे हात इतक्या मजबूतीने पकडतो की अमृताला वेदना होऊ लागतात. पण अमृता नेहमीप्रमाणे आपले दुःख लपवते. सिद्धार्थच्या डोळ्यात स्वतःबद्दल इतकी घृणा, इतका तिरस्कार पाहताना अमृता जिवंतपणेच मरून गेली होती. तरीही तिने हे करण्याचा निर्णय घेतला होता. सिद्धार्थ अमृताला म्हणाला, "बरोबर म्हणालीस तू. मी सुद्धा काही कमी नाही. मी तुला इथे फक्त माझी तहान मिटवण्यासाठी घेऊन आलो आहे. तर मिटव माझी तहान. चल कर हे." सिद्धार्थच्या बोलण्यावर हसून अमृता सिद्धार्थला पकडून एकदम पणगावर आडवे करते आणि मग स्वतः त्याच्यावर चढते. "का नाही? चला सुरू करूया स्वीटहार्ट." पुन्हा एकदा सिद्धार्थ आपला सारा राग, सारा तिरस्कार अमृतावर काढतो. पण अमृता हे सर्व काही आनंदाने सहन करते. भाग 10 लवकरच येत आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आवडता सीन कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.